तर नमस्कार मित्रांनो, मी आहे चंद्रकांत मुळेकर. आज मी आलेलो आहे महाराष्ट्रातील एक अतिशय प्राचीन, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक ठिकाणी, ते म्हणजे कार्ला लेणी. ही लेणी लोणावळ्याजवळ सह्याद्री पर्वतांमध्ये वसलेली आहे. ही सुमारे 2000 वर्षांपूर्वी अधिक जुनी आहे. चला तर मग आपण आज या लेणीबद्दल जाणून घेऊया. तर मित्रांनो, याच लेणीच्या परिसरात एक एकविरा देवीचं मंदिर आहे, जे हिंदू धर्मातील लोकांसाठी अतिशय महत्त्वाचं श्रद्धास्थान ठेवते. येथे बौद्ध आणि हिंदू संस्कृतीचा सुंदर संगम पाहायला मिळतो. मित्रांनो, आता आपण आतमध्ये एंट्री करत आहे, तर आपण बघू शकता व्ह्यू. कार्ला लेणीची निर्मिती इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात सुरू झाली. या लेणीचे प्रामुख्याने बौद्ध भिक्षूंनी ध्यान साधना आणि शिक्षणासाठी वापरले. या खांबावर असणाऱ्या पुरुष आणि स्त्रीच्या आकृत्या, राजेशाही पोशाख, दागिने, मुकुट यावरून कळतं त्या काळातील कपडे, दागिने. ही शिल्पे म्हणजे त्या काळाचं स्टोन फोटोग्राफी आहे. लेणीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दोन्ही साईडला हत्तीच्या भव्य मूर्त्या पाहायला मिळतील. त्यामधील काही हत्तीचे सोंड तुटलेले पाहायला दिसतील. 2000 वर्षापासून हे हत्ती या लेणीचं संरक्षण करतात, हे म्हणायला हरकत नाही. आज जातात तुम्हाला असे काही खांब पाहायला मिळतील. हे एकूण 37 खांब आहेत. चैत्यगृहाला लांब व भव्य आकार देत असतात. या रचनेमुळे आत गेल्यावर जागा खूप मोठी आणि खुली वाटते. सर्व खांब एकाच दगडापासून कोरलेले आहेत. कुठेही सिमेंट किंवा जोड नाहीये. दगड असूनही खांब खूप गुळगुळीत दिसतात. 2000 वर्षापूर्वी एवढं अचूक काम करणं म्हणजे खूपच मोठी गोष्ट आहे. हे विशेष लक्षात असू द्या, प्रत्येक खांबावर वेगळी नक्षी, वेगळी आकृती, वेगळे कोरीव काम आहे. यावरून कळतं की हे खांब हाताने कलात्मक विचाराने केलेलं आहे. खांबाच्या वरच्या भागाला कॅपिटल म्हणतात. कॅपिटलवर हत्ती, सिंह, मानव आकृत्या, कमळ कोरलेले आहेत. हत्ती शक्ती आणि शांतता, सिंह संरक्षण आणि राजसत्ता, मानव समाज आणि जीवन, कमळ पवित्रता आणि ज्ञान म्हणून ओळखलं जातं. चला तर मग आपण लेणीच्या दुसऱ्या साईडला जाऊया. तर मित्रांनो, लेणीच्या दुसऱ्या साईडला जाता छताच्या वरच्या साईडला असं गोल आकाराचं कोडून बनवलेलं आहे. याबद्दल कोणाला माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता. असं वाटतं मी एका छताखाली उभा आहे. तर हो, हे एक छतच आहे, पण हे 2000 वर्षापूर्वीचं दगडात कोरलेलं छत आहे मित्रांनो. ना की कोणता सिमेंट, ना कोणताही वीट असे यामध्ये काहीही वापरलेलं नसून हे फक्त हाताने, छन्नी हातोड्याने बनवलेलं आणि दगडामध्ये सटीक पद्धतीने कोरलेलं छत आहे मित्रांनो. मित्रांनो, एक पाण्याचा टाका आहे पाण्याचा. तर मित्रांनो, इथे एक पाण्याचं टाकं आहे. बौद्ध भिक्षू इथे महिने-महिने राहत असत. ध्यान, अभ्यास आणि साधना करत असत. त्यामुळे पिण्याचं पाणी आणि त्यांच्या वापराचं पाणी बहुत साचवल्या जात असे. आपण गुफेच्या वरती साईडला जात आहे गाईज. तर वरचा व्ह्यू आपण बघूया. एकदम असं पायऱ्या पण सटीक कोरलेल्या आहेत, एकदम मस्तपैकी. जसे काही सीडीच्या टाइम मधली बघू शकतो तुम्ही. तर मित्रांनो, तुम्हाला या लेण्यांमध्ये अशा काही खोल्या पाहायला मिळतात. या खोल्यांना विहार म्हणतात. या खोल्या म्हणजे बुद्ध भिक्षूंची राहण्याची, अभ्यासाची आणि ज्ञानाची जागा आहे. या खोल्या चैत्यगृहामध्ये थोड्या आतल्या बाजूला आहेत. शांत, थंड आणि कमी प्रकाशाच्या आहेत. त्यामुळे ध्यान करताना बाहेरील गोंगाट आणि त्रास होत नसे. काही विहार एकट्या भिक्षूंसाठी तर काही विहार अनेक भिक्षूंसाठी बांधलेले आहेत. विशेषच म्हणजे प्रवासी भिक्षू, व्यापारी, साधू यांच्यासाठी या खोल्या वापरल्या जात असे. त्या काळामध्ये प्रकाशाची काही व्यवस्था नसल्यामुळे अशा काही छोट्या खिडक्या या गुफांमध्ये कोरल्या गेलेल्या आहेत. यामधून एकदम लाईट प्रमाणे सूर्यप्रकाश पूर्ण खोलीवर पसरतो आणि सगळीकडे उजेडच पाहायला मिळतो. हे तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, यावर पाहू शकता काही नावे कोरलेली आहेत. ही आहे ब्राह्मी लिपी. त्या काळात वापरली जाणारी ही भाषा आहे. तर मित्रांनो, ही कार्ला लेणी बाहेरून अशी काही पाहायला मिळते. तुम्ही बघू शकता एक खूप मोठा दगड आहे आणि त्या दगडामध्ये कोरून बनवलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला 2000 वर्षापूर्वीचा इतिहास जाणून घ्यायचा असेल किंवा डोळ्यानं बघायचा असेल तर नक्की या लेणीला एकदा भेट द्या. ही लेणी बुद्ध काळातून असल्यामुळे अप्रतिम शिल्पकला आणि कोरीव कामे इथे पाहायला मिळतात. तर मित्रांनो, कार्ला केव्स पाहून झालेले आहे. तर भेटूया आपण पुन्हा अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात. बाय.